पहिलीच एक अतिशय धक्कादायक बातमी नागपुरातून हाती येते। नागपूरमध्ये 12 वर्षाच्या एका मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आली आणि हा धक्कादायक प्रकार असा आहे की बहिणीनंच तिच्या प्रियकराच्या मदतीनं ही हत्या करवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। तुषार कोहळे आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, अतिशय धक्कादायक बातमी आहे। सर, निश्चितच धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुर्गधामणा गाव आहे। त्या गावामध्ये सूरज रामटेके या 12 वर्ष मुलाची हत्या करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार जो मृतक होता त्याची बहीण आणि तिचा प्रियकर हे काल सायंकाळीला या मृतकला आपत्तिजनक परिस्थितीमध्ये घरी दिसले आणि त्यांनी या मुलांनी ही गोष्ट वडिलांना सांगेल असं म्हटल्यानंतर ती म्हणजे प्रियकर मुलीचा आणि मुलगी या दोघांनी सूरज रामटेकेची गळा आवरून हत्या केली। अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे। वाडी पोलिसांना सुरुवातीला लक्षातच आलं नाही की नेमकी हत्या कोणत्या कारणाने झाली। नंतर मात्र जेव्हा शेजाऱ्यांनी सांगितलं की असा असा प्रकार घडला त्यानंतर मग वाडी पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केलेली आहे। याची जी मृतकची बहीण आहे ती अल्पवयीन आहे, जो आरोपी आहे तो बालिक आहे। तर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं, पण निश्चित धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल की एका चुकीच्या कारणामुळे एका अल्पवयीन मुलाचा जीव गेला। तुषार, पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलंय का? आणि सगळेच अल्पवयीन आहेत, म्हणजे त्या मुलीचा जो प्रियकर आहे तो सज्ञान आहे, पण बाकी हे दोघंही अल्पवयीन, गेलेला मुलगाही अल्पवयीन आहे। काय कारवाई साधारण अशा प्रकरणात होत असते? पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार साधारण 6 वाजताची घटना होती। घरी मुलगी आणि मुलीचा भाऊच होता। मुलीचे आई वडील हे बाहेर कामानिमित्त गेले होते। मुलीने भावाला काही सामान घेण्यासाठी घराच्या बाहेर पाठवलं आणि प्रियकराला बोलावून घेतलं। मुलीला अपेक्षा नव्हती की तिचा भाऊ इतक्या लवकर परत येईल आणि तो लवकर परत आला, त्यामुळे मग हा सर्व प्रकार घडला। या प्रकारामध्ये जेव्हा यांनी वारंवार समजावून काढण्याचा प्रयत्न केला त्या 12 वर्षाच्या मुलाचा की तू सांगू नको ही घटना घरी, मात्र तो ऐकायला तयार नव्हता। त्यानंतर त्यांनी ही हत्या केली। या घटनेमध्ये जी मुलगी आहे ती अल्पवयीन आहे। यातला जो तिचा प्रियकर आहे तो बालिक आहे। आताच पोलिसांनी सकाळला माहिती दिली की तो 18 वर्ष 4 महिन्याचा आहे। त्यामुळे या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात। मध्ये वारंवार याच्या आधी देखील आपण बघितलं की अल्पवयीन मुलींवर ज्या बलात्काराच्या घटना पुढे आलेल्या होत्या त्यामध्ये जे या क्षेत्रात काम करणारे लोक होते त्यांचं असं म्हणणं होतं की समाजाची जागृती होण्याची गरज आहे, कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या प्रकारे या तरुणांच्या हाती ज्या गोष्टी पोहोचतात त्यामुळे कुठेतरी या घटना सातत्याने वाढतात आणि त्याचा परिणाम गुन्हेगारीमध्ये देखील वाढत आहे। त्यामुळे हे सर्व जे घटनाक्रम आपल्याला दिसतोय याचं जे कारण आहे ते सोशल मीडियावर किंवा मोबाईल्समध्ये मुलांच्या हाती जे पोर्नोग्राफी किंवा इतर गोष्टी हातात आल्या त्यानंतर या सगळ्या घटनांचं प्रमाण वाढलेलं आहे। मग ते नाबालिगवर अत्याचाराची घटना असो किंवा मग त्या प्रकारातनं पुढे झालेल्या गुन्ह्यांच्या घटना असो, त्यामुळे निश्चितच या संदर्भात कठोर कायदे करण्याची गरज वारंवार वर्तवली जाते या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडनं। मात्र या घटनेमध्ये निश्चित म्हणावं लागेल की कुठेतरी जे प्रियकर आणि प्रियकर म्हणजे दोन्ही मुलं हे आपत्तिजनक परिस्थितीमध्ये सापडलेले होते आणि ते फक्त त्या मुलाने बघितलं आणि तोच त्याचा दोष ठरला। त्याच्या रागातून किंवा त्याच्यातून जी भीती वाटली की आई वडिलांना सांगितलं तर पुढे काय होईल, यापोटी हे सगळं झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची गोष्ट। तुषार, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आता बातमी येते पालघरमधून। पालघरमधल्या वैतरणा आणि विरारच्या मध्ये रेल्वे ट्रॅकला तडे गेल्याची माहिती मिळते आणि रेल्वे ट्रॅकला तडे गेल्यानंतर वैतरणा स्टेशनमध्ये त्याचा संदेश गेला। अन्यही काही तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं, त्यामुळे अंधेरीहून सुटलेली लोकल सफाळा इथे 1 तास थांबवून ठेवण्यात आली होती। चाकरमान्यांचे आज भल्या सकाळी मोठे हाल झाले। विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विजय, काय माहिती आहे, नेमकं काय झालं होतं? मिलिंदजी, सकाळ सकाळ चाकरमान्याला हा सगळ्यात मोठा फटका आपल्याला बसलेला पाहायला मिळतो। वैतरणा आणि विरारच्या मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आला तसं आपल्याला पहिल्यांदा प्राथमिक माहिती मिळाली होती। जे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू होतं, परंतु अंधेरीकडे जाणारी लोकल जी आहे ती जवळपास 1 तासाहून अधिक वेळ त्या ठिकाणी
सफाई या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आली होती. जे काम जे आहे ते काम सध्या पूर्ण झाल्याचे आपल्याला माहिती जी आहे ते कळते आणि लोकल ज्या आहेत त्या हळूहळू सुरळीत ह्या ठिकाणी सुरू झाल्याची माहिती जी आहे, प्राथमिक माहिती आपल्याला समजते मिलिंदजी. हे लोकल जाणार होती त्यापूर्वीच लक्षात आलं की रुळाला तडे गेले आहेत, पण साधारणपणे या मार्गावर दररोज तपासणी होत असते. बरं झालं की ही बाब वेळीच लक्षात आली. विजय. नक्कीच मिलिंदजी, ह्या ठिकाणी जर बघितलं तर रेल्वे रुळाला तडे जे जातात वारंवार ह्या म्हणजे पश्चिम रेल्वे जे आहे तर या ठिकाणी आपल्याला गेलेले तडे जे आहेत त्याची रोज म्हणजे जवळपास 8 दिवसामध्ये चेकिंग जी आहे ती केली जाते आणि वेळेतच ते लक्षात आल्यामुळं ह्या ज्या गाड्या ज्या आहेत त्या थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे जे काम जे आहे ते युद्धपातळीवरती सुरू करण्यात आलं होतं आणि जवळपास 1.5 तासानंतर हे जे काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आता लोकल जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. कारण जर टेक्निकल प्रॉब्लेम जर लवकर कोणाच्या लक्षात नसता आला तर मोठी घटना जी आहे त्या ठिकाणी घडली असती, परंतु ही घटना जी आहे वेळेत हा सगळा रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना जी आहे ते समोर आल्यामुळं त्याचं काम जे आहे तात्काळ करून आता लोकल सेवा जी आहे ती सुरू झालेली आहे. बर. खूप खूप धन्यवाद विजय या माहितीबद्दल. त्यामुळे आता उपनगरीय सेवा ही सुरू होईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पालघरपर्यंत जात असते उपनगरीय रेल्वे. सकाळच्या वेळेला वेळेत ऑफिसला पोहोचणं आता अनलॉकमुळे अनेक जण लोकलने प्रवास करू लागलेत, पण साधारण तासभर म्हणजे पहिलीच लोकल ही तासभर थांबवावी लागली अंधेरीला जाणारी, पण अखेर आता हा रेल्वे मार्ग सुरळीत झालाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पंढरपूरमध्ये फर्निचर शोरूमला आग लागली. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली होती. आगीचं स्वरूप अक्षरशः काही क्षणात ही आग झपाट्यानं पसरली आणि लाखो रुपयांचं नुकसान या फर्निचरच्या दुकानाचं या आगीमध्ये झालंय. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही, पण शहरातल्या लिंक रोडवरची ही घटना आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूरमधली ही दृश्य पाहतोय. तातडीनं स्थानिक कार्यकर्त्यांनी धावपळ केली, स्थानिक लोकांनी धावपळ केली. पोकलेन आणून आजूबाजूच्या स्टॉलला वेगळं करण्यात आलं. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र, पंढरपूरमध्ये खूप मोठी आग. मिलिंद सर, लिंक रोडवर RK दोशी यांचं महालक्ष्मी फर्निचर शोरूम आहे. त्याला काल मध्यरात्री आग लागलेली होती आणि तब्बल 3 तास ही आगीचे लोट उठले होते आणि पूर्ण त्याच्यामध्ये ते फर्निचरचं शोरूम आहे ते भस्मसात झालेलं आहे. लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. दिवाळीच्या आधी त्यांनी फर्निचरचं भरपूर सामान भरलं होतं ह्यांच्यासाठी, पण या आगीमुळे ते पूर्णपणे शोरूम भस्मसात झालेलं आहे आणि दोशी यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. सांगोला आणि पंढरपूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी ही आग विझवली असली तरी त्याच्यामध्ये पूर्णपणे त्या आगीच्या बक्षस्थानी हे दुकान पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे. मिलिंद सर. वीरेंद्र, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एका फर्निचरच्या शोरूमला मध्यरात्री आग लागली. तातडीनं ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण तोपर्यंत आग काहीशी पसरली होती. लाखो रुपयांचं यामध्ये नुकसान झालंय. महाविकास आघाडी सरकारमधले अनेक नेते आणि त्या नेत्यांना या ना त्या आरोपांमध्ये चौकशीला सामोरं जावं लागतंय. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून भाजपचेच नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप होतोय, तर दुसरीकडे ईडीची कारवाई नांदेडमध्ये होणार असल्याचे संकेत खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. तुम्हाला माझ्या हसण्याचा काय अर्थ काढायचा तो काढा, असंही सांगून चंद्रकांत पाटील मोकळे झाले. कारवाया सुरू आहेत, कोणाला ईडीची नोटीस, कोणाला इन्कम टॅक्सच्या. नांदेडला अशी कारवाई होण्याची शक्यता आहे का? मी काय त्या एजन्सीचा अधिकारी नाही, माहिती असते ना, त्यामुळे मला काही माहिती नाही. माझ्या हसण्यातून काही कळलं तर ते माझ्या हसण्यातून काही कळलं
तर ते कॅरी करायला हरकत नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना काही सांगायचं होतं पण त्यांनी काही सांगितलं नाही, तर ते केवळ हसले आणि माझ्या हसण्यातून तुम्ही जो अर्थ काढायचा आहे तो काढा, असं चंद्रकांत पाटील जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलं. एक प्रकारे त्यांनी काही संकेत दिले किंवा सूतोवाच केलं असं बोललं जात आहे. पण नांदेडमधल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांचा हेतू नेमका काय होता किंवा अंगुली निर्देश कोणाकडे होता, मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मुजीब, चंद्रकांत पाटील यांना काय म्हणायचं होतं नेमकं? मिलिंद, इथं नांदेडमध्ये आपण पाहतोय की देगलूर बिलोलीची पोटनिवडणूक आहे आणि दोन्ही पक्षांनी जोरदार ताकद या निवडणुकीसाठी लावलेली आहे. काल चंद्रकांतदादा पाटील नांदेडमध्ये आले होते आणि पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी ह्या ज्या धाडसत्र सध्या सुरू आहेत, प्राप्तिकर विभागाच्या असतील, ईडीच्या नोटिसा वगैरे असतील, याचा संदर्भ देत ते या संदर्भात बोलत होते. आघाडीच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती ते भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आणि त्यातच जेव्हा त्यांना असा प्रश्न विचारला की यानंतरची कारवाई नांदेडमध्ये होणार आहे का, ते स्पष्टपणाने कोणाचं त्यांनी नाव घेतलेलं नाही. मात्र त्यांनी असं म्हणाले की माझ्या हसण्यावरून तुम्हाला काय समजतं समजून घ्या. आपण एक समजू शकतो की विरोधक जेव्हा अडचणीत येतो किंवा विरोधकावरती जेव्हा कारवाई होते त्यावेळेला आनंदात माणूस हसत असतो. त्यामुळे कदाचित त्यांचा रोख हा नांदेडचे नेते अशोक चव्हाण यांच्यावरती असू शकतो. याला एक इतिहास देखील आहे. मागच्या महिन्यामध्ये मुंबई आणि नांदेडमध्ये प्राप्तिकर विभागाच्या काही धाडी पडल्या होत्या आणि ते जे व्यक्ती आहेत, ते जे व्यापारी आहेत, कंत्राटदार आहेत, ते अशोक चव्हाणांच्या निकटवर्ती आणि याचा उल्लेख देखील याच प्रचार सभेमध्ये मागच्या वेळेला भाजपाचे नेते आशिष शेलार असतील, रावसाहेब दानवे असतील यांनी या लोकांचा उल्लेख केला होता, त्यांची नावं घेतली होती. हे लोक कोणाचे निकटवर्ती आहेत आणि हे कोणासाठी पैसे जमा करतायत असा थेट सवाल आशिष शेलार यांनी देखील उपस्थित केला होता. आणि त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी नांदेडमध्येच येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. मिलिंद, हे सगळं पोटनिवडणुकीच्या निमित्तानं सुरू आहे का खरोखरच नांदेडमध्ये गेले काही दिवस चर्चा होती काही जणांवर कारवाई होऊ शकते? दोन्ही गोष्टीचा आपण विचार करायला हरकत नाही. कारण की मागच्या वेळेला जसं तुम्हाला सांगितलं की मुंबईमध्ये 2 लोकांवरती धाडी पडल्या होत्या प्राप्तिकर विभागाच्या आणि नांदेडमध्ये ते तिन्ही लोक अशोक चव्हाणांचे निकटवर्ती आहेत आणि त्यामुळे कदाचित त्याचे धागेदोरे इथपर्यंत आले काय असा देखील एक संशय असू शकतो. आणि दुसरा विषय असा आहे की काँग्रेसने इथं जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. भास्करराव पटेल खदगावकर जे काँग्रेसचे नेते आहेत, त्याला जे भाजपचे नेते होते ते काँग्रेसनं त्यांना फोडलं, त्यांना भाजपमध्ये घेतलं आणि त्यामुळे कुठेतरी भाजपला ही निवडणूक जड जाते आणि त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीची वक्तव्य करायची, काँग्रेसला घाबरवण्याचा प्रयत्न करायचा किंवा दबाव टाकण्याचा देखील हा प्रयत्न असू शकतो किंवा राजकीय खिडी देखील ही असू शकते. मिलिंद, बरं, मुजीब, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण नांदेडमधली एक पोटनिवडणूक आहे आणि त्या निमित्तानं सध्या खसखस सुरू आहे. तिकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर पुन्हा एकदा स्वतः चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. शरद पवार यांच्याबद्दल आपल्याला आदर असून आपण चुकून बोललो असंही त्यांनी म्हटलं, पण त्याचा राऊत यांनी इतका बाऊ करू नये असं सांगायलाही ते विसरले नाही. पुण्यामध्ये बाईट देताना, प्रेस ब्रीफिंग करताना हे म्हटलं की पवार साहेबांबद्दल नेहमीच मी आदराने बोलत आलो. माझ्या मनामध्ये पवार साहेबांबद्दल अनादर नाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्लिप ऑफ टंग म्हणतो अशा. आणि तो कार्यक्रमही वेगळा होता, घरगुती कार्यक्रम होता. भारतीय जनता पार्टीच्या 2 विजयी झालेल्यांचा सत्कार होता. दसऱ्या दिवशी फार गर्दी बिदी नव्हती. एका आमच्या कार्यालयात आम्ही बसलो होतो आणि त्यामुळे ज्या वेळेला मी पवार साहेबांची स्तुती केली त्या पण क्लिप ठेवा ना, की ज्यात मी असं म्हटलं की प्रमोद महाजन आम्हाला नेहमी असं सांगायचं आहे किंवा पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी 40 गोष्टी लिहून काढल्या, त्या 38 गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. किंवा शरद पवार मी नेहमी म्हणतो किंवा आमची राजकीय दुश्मनी आहे पण मला माझ्या मनात त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. साखर कारखानदारी करणारा फार मोठा नेता हे मी म्हणतो, ते ढिगभर आहे ना. चुकून एखाद्या माणसाने म्हटलं तर त्याचा इतका बाऊ करणं आणि तोही संजय राऊतांनी काय संबंध? उद्धवजींवर बोललो तर बोला ना. याचा अर्थ वारंवार तुम्ही हे एस्टॅब्लिश करताय आय एम अ मॅन ऑफ पवार साहेब, नॉट उद्धवजी. सत्ता गेली की कोण भ्रमिष्ठ होतं तर कुणाचा तोल जातो. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचं काय झालं याचं संशोधन करावं लागेल असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. तसंच शरद पवार यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटील
यांनी खाजगीमध्ये पंतप्रधान मोदींवर सुद्धा एकेरी भाषेत टिप्पणी केली असेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. सत्ता गेल्यानंतर काही लोकांच्यात भ्रमिष्टपणा येतो आणि काही लोकांचा तोल जातो. आता चंद्रकांत दादांचे यापैकी काय झालेलं आहे ते संशोधन करणं आवश्यक आहे. एकेरी भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीच नव्हती, दुर्दैवाने त्यांनी वापरली. अशा पद्धतीनं एकेरी भाषा वापरून चंद्रकांत दादांनी जेव्हा नरेंद्र मोदी म्हणतात की पवारसाहेबांचं बोट पकडून मी राजकारणात आलो आहे, तर मला वाटतं हा एकेरीपणा त्यांनी नरेंद्र मोदींच्या बाबतीतही खाजगीमध्ये वापरलेला असावा, त्यामुळे सवय दिसते. वळूयात पुढच्या बातमीकडे. अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. आमदार रवी राणा यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केल्यानंतर आता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शेतकऱ्यांचे कैवारी आहोत असं दाखवून सोयाबीन जाळणं ही पूर्णतः नौटंकी असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. एवढंच नाही तर आमदार रवी राणा यांनी पब्लिक स्कूल आणि आदिवासींची जमीन हडपल्याचा आरोप सुद्धा यशोमती ठाकूर यांनी केला. अमरावती जिल्हा नियोजन बैठकीमध्ये रवी राणा यांनी राडा केल्यानंतर मंत्री यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीमध्ये यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही उडाली. आणि स्वतः काहीतरी चिल्लरगिरी करून स्वतः स्टंटबाजी करून त्या ठिकाणी न्यूजमध्ये येण्याचा प्रयत्न करणं ही नाही अमरावतीची संस्कृती. मायबाप हो, आज जे अमरावती जिल्ह्याच्या DPDCच्या आधी जे काय आणि जे घड्याळ करायचा प्रयत्न केला ते अमरावतीला एक काळीक, अमरावतीच्या इतिहासाला एक काळीक पोचण्याचं काम या ठिकाणी केलं. कारण अमरावतीचा इतिहास असा स्टंटबाजी आणि थिल्लरगिरी आणि चिल्लरगिरीचा नाही आहे. अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार रवी राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. DPDCच्या बैठकीमध्ये दिवाळीपूर्वी सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात मदत द्यावी असा ठराव करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आणि या ठरावाच्या मुद्द्यावरूनच आमदार आणि पालकमंत्र्यांमध्ये शाब्दिक वाद झाले. शेवटी रवी राणा यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला. जिल्हा नियोजन समितीची जी बैठक आहे ते पोकळ आश्वासनासाठी बैठक घेतलेली आहे. पूर्ण 90% विदर्भामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये कटोती दिलेली आहे. रस्त्यावर पैसे नाही आहे, कुठल्याही विकास कामावर पैसे नाही आहे, फक्त देखावा म्हणून ही बैठक आयोजन केलेली आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचा पहिला मुद्दा जवळपास अर्धा पाऊण तास पूर्ण DPDC मीटिंग बंद करावं लागली. तिथे माझी मागणी होती, पूर्ण DPDC मीटिंग बंद केली की या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी 28 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्या खात्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे जमा केले पाहिजे अशी मागणीचा ठराव पूर्ण एकमताने जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी ठराव घेण्याचं मला आश्वासन दिलं. पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि कलेक्टरने सुद्धा सांगितलं की आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 28 तारखेपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंतीचा ठराव या ठिकाणी घेत आहे. तो ठराव या ठिकाणी त्यांनी घेतला आणि त्या ठराव घेतल्यानंतर मी बाहेर आलो. वळूयात पुढच्या बातमीकडे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गडचिरोली दौऱ्यावर असताना मनातली खदखद व्यक्त केली. गेली काही वर्ष आपल्याला सातत्यानं लक्ष करण्यात आल्याचं भुजबळ म्हणाले. महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी बदनाम करण्यात आल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला. गडचिरोलीत OBC आरक्षणात वाढ झाल्याबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी एका कृतज्ञता समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला भुजबळ यांचा आदिवासी परंपरेप्रमाणे विशेष सत्कार करण्यात आला. पारंपरिक आदिवासी वेश, मुकुट आणि हातात धनुष्यबाण घेत भुजबळ यांनी हा सन्मान स्वीकारला. आणि माझ्यावर आरोप लावून 800 कोटी केंद्रात 100 कोटी झाले. किती 100 कोटी दिले का? 100 पैसे सुद्धा दिले. 100 कोटी
कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 850 कोटी कसे येतात? 5 फुटाची म्हैस असेल तिला 15 फुटाचं रेडकू होईल का? यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. आध्यात्मिक गुरु आणि कांचनगिरी महाराज आणि राज ठाकरे मनसेचे सर्वेसर्वा या दोघांच्या भेटीवरून सध्या शिवसेना विरुद्ध कांचनगिरी अशा प्रकारचं वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कांचनगिरी महाराज यांनी राज ठाकरे यांची स्तुती करत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केल्यानं हिंदुत्वावरून राजकीय सामना सुरू झाल्याचं चित्र आहे. राष्ट्र उनकी बाप की नहीं है. त्यांनी त्यांच्या दायरेत राहावं आणि त्यांच्या दायरेत राहून काम करावं. संतों को पालघर में मारा जाता है. तुमच्या राज्यातले मुंबईत जेव्हा मार खात होते ह्याच मनसेकडनं तेव्हा हे कुठे होत्या? क्या मारे गए नहीं मारे गए मैंने तो कुछ नहीं देखा. उगाच नको ते सुपारी घेऊन काम करू नये. बिहार में सुपारी बोलते सुपारी दे के मारना तो क्या आप मुझे भी मरवाएंगे? आध्यात्मिक गुरु कांचनगिरी यांच्या वक्तव्यांनी सध्या महाराष्ट्रात राजकीय द्वंद्व सुरू झालाय. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या कांचनगिरींनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणं. हम उनके साथ हैं जो अटल हैं, जो बोलते हैं वो करते हैं. जो बिना पेंदी का लोटा है उसके बारे में मैं क्या बात करूं. त्या भेटी आधीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात करणं या सगळ्यामुळे राजकारण तापलंय. अगर हिंदुत्ववादी होते तो क्या आपने पालघर का केस भूल गए आप? ना तो उनकी बोलते ना कुछ वो बोले ना कुछ बयान आया और इस तरह से बेरहमी से हमारे संत पालघर में मारे गए. कांचनगिरी महंत वगैरे तर त्यांनी त्यांच्या दायरेत राहून त्यांच्या चौकटीत राहून काम करावं. नको त्या चौकटीत येऊन घुसण्याचा प्रयत्न करू नये. आणि कोण कोणाचा बाप किंवा कोण कोणाचे वडील कोण कोणाचा वारसा ते ह्यानी नाही सांगायचा. याना तो अधिकार नहीं. आज नेता है ना सीट के लिए अपने राष्ट्र को दांव पे लगा रहे हैं और जो जिसने अपने बाप की नाक कटा दी हो उस पार्टी से बिलोंग करते हैं और सुपारी की बात करते हैं. मैं आपका ही सीबीआई जांच करवाती हूँ ना. आपके पास कितना धन है और हमारी सीबीआई जांच करा लीजिए. थेट शिवसेना पक्षप्रमुखांवर टीकास्त्र डागणाऱ्या कांचनगिरी आहेत तरी कोण यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. कांचनगिरी 20 वर्षांपासून धार्मिक कार्यात सक्रिय आहेत. युरोपीय देशांमध्ये हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्या करतात. 1991 पासून त्या पश्चिम राष्ट्रांमध्ये हिंदू धर्माचा प्रचार करतात. 2009 मध्ये कांचनगिरींनी यमुना आरतीचा शुभारंभ केला. 2015 मध्ये त्या पुन्हा भारतात परतल्या. दिल्ली IIT घाटावर 50 पुष्प कलशांची स्थापना करण्यात त्यांचा हात आहे. महिलांसंदर्भातील कायद्यांबाबत त्या नेहमी आक्रमक भूमिका घेतात. अशा या आध्यात्मिक गुरु कांचनगिरींच्या मुंबई दौऱ्याची सुरुवातच वादग्रस्त विधानांनी झाली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि हिंदू राष्ट्राच्या मजबूत बांधणीकरता राज ठाकरेंची भेट घेण्याचं कांचनगिरींनी जाहीर केलं. राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसत असल्याचं गिरींनी सांगितलं. पण त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव बुडवल्याचा घणाघात केला होता. बालासाहब ठाकरे जी से भी मैं मिल चुकी हूँ 95 में जब मैं मुंबई रहती थी. तो उनकी विचारधारा और राज साहब ठाकरे की विचारधारा में मतलब बहुत सिमिलर देखा है मैंने कि एक हिंदूवादी जो सच्चे हिंदू हृदय से हिंदू होते हैं वो उनकी विचारधारा से मैं प्रभावित हूँ. बेरहमी से हमारे संत पालघर में मारे गए तो क्या हम कैसे उनके तरफ सोचे ये कि वो हिंदुत्ववादी हैं. अगर उनमें जरा सा भी हिंदुत्ववादी होता तो वो इस मुंबई और महाराष्ट्र के CM होते हुए अगर उन्होंने आवाज़ नहीं उठाई तो बड़ा दुर्भाग्य की बात.
विशेष म्हणजे सोमवारीही राज ठाकरेंना भेटायला जाण्याआधी कांचनगिरींनी शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली। तसंच राज ठाकरे हे खरे हिंदुत्ववादी नेते असल्याचं कांचनगिरी म्हणाल्या। यावरूनही शिवसेना आणि कांचनगिरींमध्ये वाकयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकीकडे शिवसेनेवर निशाणा साधला जात असतानाच कांचनगिरी राज ठाकरेंच्या भेटीला विशेष महत्त्व आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांचनगिरींच्या भेटीनं राज ठाकरेंची उत्तर भारतीय विरोधी प्रतिमा पुसण्याचा आणि हिंदुत्ववादी नेत्याची ओळख अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे। या कांचनगिरी यांनी आज राज ठाकरे यांच्याकडे पायधूळ झाडली आणि आता राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी तो प्रयत्न जो आहे तो सुरू आहे की त्यांना कुठेतरी भाजपबरोबर घ्यायचं। आता ते थेट एकत्र येतात का वेगळ्या माध्यमातून छोटी युती करून निवडणूक लढवतात हे दोन्ही पक्ष हे पाहावं लागेल। एकंदरीतच जसजशी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येते आहे तसतसा शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष आणखी तीव्र होताना दिसतोय। त्यातच गुरुमा कांचनगिरींची राजभेट आणि शिवसेना पक्षप्रमुखांवरील हल्ल्यानं यात भर पडली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे वर्धा जिल्ह्यामध्ये जलसंधारणाचे 2 प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले। हे दोन्ही प्रकल्प दुष्काळग्रस्त भागासाठी आदर्श ठरण्याची शक्यता आहे। कमी संसाधनं आणि सरकारी मदतीशिवाय शास्त्रशुद्ध पद्धतीनं खोलीकरण आणि रुंदीकरण करून धाम नदी आणि मोती नाला प्रकल्पाला पुनरुज्जीवित करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे दोन कंपन्यांनी CSR फंड दिला आणि आता वर्धा शहरासह मांडवा परिसराची पाण्याची समस्या सुटणार आहे। हा आहे वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारा धाम नदीवरचा उन्नई प्रकल्प। या प्रकल्पात तब्बल 26 किलोमीटर पर्यंत गाळाचं साम्राज्य होतं। पात्रात गाळ भरल्यानं प्रकल्पातील जलसाठा अर्ध्यावर आलेला। परिणामी वर्धा शहरातील पाणी पुरवठा देखील बाधित झाला। त्यामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ही समस्या सांगितली। गडकरींनी सरकारी मदतीची वाट न पाहता JNPT आणि बजाज फाउंडेशनला CSR फंडातून मदतीचं आवाहन केलं आणि जलसंधारण विभागाच्या परवानगीनं धाम नदीपात्रातील गाळ उपशाला सुरुवात झाली। पावसाळ्याच्या आधीच नदीपात्रातील 500 मीटर लांबपर्यंतचा गाळ उपसण्यात आल्यानं वर्ध्याची पाण्याची समस्या सुटली आहे। आपण एक विहीर बांधलेली आहे, हा सांडवा बांधलेला आहे। या सांडव्यावरून आता तुम्हाला पाणी जाताना दिसतंय। याच्या खाली सुद्धा कॉन्क्रीटचाच बेस आहे, त्यामुळे इथे सिल्ट कधी राहणार नाही आणि हे सिल्ट त्याच्या सेंटरला आपण एक गेट ठेवलेला आहे, तो सिल्ट एक्स्ट्रॅक्टर म्हणून काम करतोय। इथे जर गाळ आला तर सिल्ट निघून जाईल आणि या पियरमध्ये जे अंतर आहे नेहमी आमच्या बंधाऱ्याचे 2 मीटर अंतर असायचं, हे आता 5 मीटर झालेलं आहे। त्यामुळे इथे झाडं वगैरे किंवा काही डेब्रीज वगैरे असतात, हे सगळं काही थांबणार नाही आणि इथे पूर सहज निघून जाईल। मोती नाल्याची आधीची स्थिती काय होती आणि आताची स्थिती काय आहे हे या फोटोंवरून सहज लक्षात येतं। काही वर्षांपूर्वी मोती नाला एक प्रकारे मृतावस्थेत गेला होता, मात्र तामसवाडा पॅटर्नद्वारे मृत मोती नाल्याला जिवंत करण्यात आलं। 9 किलोमीटर पर्यंत या नाल्यातील गाळ पूर्णपणे काढण्यात आला, त्यामुळे आज या नाल्यात पाणीच पाणी पाहायला मिळतंय। आता याच मोती नाल्यात दरवर्षी 280 TMC पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे। पूर्वी मोती नाला मृतावस्थेत असल्यानं पावसानंतर येणाऱ्या पुरात शेकडो एकरची जमीन खरडून जात होती। आता शेतकऱ्यांचं हे नुकसानही थांबले। तामसवाडा पॅटर्न अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथील मोती नाल्याचं काम करण्यात आलं। मृत पावलेला हा मोती नाला आता पुनर्जीवित झालेला आहे। जर का तुम्ही ह्या दृश्यामध्ये जर का बघितलं तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे इथे पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतं। साधारण 9 किलोमीटर पुढे इतकं काम झालेलं आहे। 9 किलोमीटर लांबीचा हा जर नाला आपण इथे पुढे गेलो तर अशाच प्रकारचं पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि CSR फंड अंतर्गत हे काम करण्यात आलेलं आहे। जे जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबई यांच्या
माध्यमातून CSR फंडचा उपलब्ध झालेला होता आणि प्रकल्प सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा यांच्याकडून हे काम केलं गेलं. श्री नितीन गडकरी यांनी देखील या कामाची आज पाहणी केलेली आहे. त्यामुळे निश्चितच या सर्व कामामुळे या भागामध्ये कौतुक होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या कामाचं कौतुक केलेलं आहे आणि महत्त्वाचा विषय आहे की जर का अशा प्रकारे जलसंधारणाची कामं केली, मृत नद्या किंवा मृत नाले याचं जर का खोलीकरण केलं तर एक सकारात्मक चित्र आपल्याला या मोती नाल्यावरनं पाहायला मिळतं. मोती नाल्याच्या पुनर्जीवनानं नुसती शेतकऱ्यांची समस्या सुटली नाही, तर या बंधाऱ्याचे डिझाईन आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या अनेक समस्या सुटल्या. रहदारीचा प्रश्न सुटला, भूगर्भातील जलपातळी वाढली, नाल्यालगत असलेल्या गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली. त्यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. जवळपास 200 TCM पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून आपण जवळपास 70 ते 80 हेक्टर जमिनीला सिंचन करू शकतो. या लिमिटेशन्स घालून आपण हा बंधारा इथे त्याच्यात रेक्टिफिकेशन करून हा बंधारा इथे बनवलेला आहे. या बंधारा बनवताना आपण हा विचार केला की शेतकऱ्यांना याचं 100% लाभ मिळाला पाहिजे आणि एक रस्तासुद्धा इथे आपल्याला दिसतोय, तो ब्रिज इथे आपण तो सुद्धा या बंधाऱ्यासोबत कन्स्ट्रक्ट केलेला आहे. भरपूर फायदा झाला या नाल्यामुळे. पहिले आमच्या गावात पूर धसत होता, आता तो बंद झाला. शेतीला फायदा झाला, शेती पिकाला लागली, विहिरीला पाणी वाढलं, विहिरीच्या पातळ्या वाढल्या. पहिले पिण्याला पाणी नव्हतं राहत होतं, आता विहिरीच्या पातळ्या पूर्ण वाढल्यामुळे पाणी पिण्याचं आणि शेती पिकण्यास सुरुवात झाली. शेतीला खूप फायदे झाले. पूर्ण असा कोरडा नाला होता, कमीत कमी हा फरवरी महिन्यामध्ये पूर्ण आटून जायचा. आता कमीत कमी पूर्ण वर्ष चालतो हा नाला. पारंपरिक कोल्हापुरी बंधारा पद्धत न वापरता नवीन पद्धतीनं या प्रकल्पाचं डिझाईन करण्यात आलं. त्यामुळे नितीन गडकरी देखील खूप प्रभावित झालेत. त्यामुळे मोठमोठ्या प्रकल्पांवर पैसे खर्च करण्यापेक्षा मोती नाला आणि धाम नदीसारखे छोटे छोटे प्रकल्प राबवण्याची गरज असल्याचं नितीन गडकरींनी म्हटलंय. यामुळे राज्यातील अनेक भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील सुटेल, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय. धाम नदी का 26 किलोमीटर है और ये जो मांडवा का प्रकल्प है ये करीब 9 किलोमीटर का है. उस प्रकल्प को पूरा करने के लिए जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ने CSR में से 2 करोड़ रुपए दिए थे और उससे वो काम पूरा हुआ है. और आप काम के बारे में वहाँ के गांव के लोगों के मन में जो खुशी है, आनंद है, तो गांव का पूरा चित्र बदल गया. पीने के पानी की समस्या सुलझ जाएगी और किसान समृद्ध संपन्न बनेंगे. धाम नदी प्रकल्प आणि मोती नाला प्रकल्प हे जलसंधारण क्षेत्रातील मैलाचे दगड आहेत. जे लोक सरकारी मदतीची वर्षानुवर्ष वाट पाहतात, हातावर हात ठेवून बसतात, वर्षानुवर्ष दुष्काळाचे चटके सहन करत राहतात, त्यांच्यासाठी हे प्रकल्प आदर्श ठरतायत. सरकारी मदतीशिवाय कमी खर्चात छोट्या छोट्या प्रकल्पावर काम केलं तर काय कायापालट होऊ शकतो आणि पाण्याची समस्या कशी सुटू शकते हे या कामातून उदाहरणानिशी स्पष्ट झालंय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. नाशिक जिल्ह्यात सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे पाणी. मराठवाड्यासह दक्षिण भारतातील 6 राज्यांमध्ये इथल्या पाण्याचा प्रवास सुरू असतो. जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा 96% इतका झालाय. अजूनही धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे आणि याच विशाल जलसाठ्यात जलपर्यटन सुद्धा सुरू करण्यात आलंय. राज्याच्या पर्यटन खात्यानं यासाठी पुढाकार घेतलाय. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दिसणाऱ्या अथांग जलसाठ्याचं विहंगम दृश्य कोणालाही मोहून टाकतं आणि या जलपर्यटनाला सध्या चांगला प्रतिसाद मिळतो. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. नाशिक जिल्ह्यामध्ये 24 लहान मोठी धरणं आहे आणि या 24 लहान मोठ्या धरणांचा जर का आपण अभ्यास केला तर आजच्या परिस्थितीमध्ये 96% उपयुक्त पाणीसाठा आहे आणि याचबरोबर जवळपास 17 धरणं ही 100% पूर्ण भरली आहे.
खरं तर पालघर धरण समूहातलं भोजापूर धरण हे सगळ्यात कमी म्हणजे 59% पाण्याचा साठा जरी असला तरी याच धरणातील साठ्यातील हे पाणी मोहून टाकतं आणि याचमुळे नाशिकच्या पर्यटन क्षेत्राला सुद्धा एक मोठी चालना मिळते, बूस्ट मिळते. आपण बघतोय की याच गंगापूर धरणामध्ये आता आपण एका बोटीतनं जातोय, म्हणजे इथला बोट क्लब सुद्धा मनोहारी आणि याच ठिकाणी पाण्यातनं सी लिंक म्हणजे अर्थात सी प्लेन सुद्धा उतरलं होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक पर्यटनाच्या नवीन नवीन गोष्टी खुणावत आहे. प्रत्येक पर्यटकाला आनंदानं इथे यावं, प्रत्येकानं या ठिकाणी बोटिंगचा आनंद घ्यावा आणि त्याचबरोबर लवकरच अनेक वेगवेगळ्या प्रकारची आकर्षणं सुद्धा येत आहे. अत्यंत प्रशिक्षित असलेले सगळे तैराक या ठिकाणी आलेले. धीरज आपल्यावर, धीरज, ज्या पद्धतीनं तुम्ही सगळं हे डेव्हलप करताय, काय सांगशील मित्रा? आम्हाला पण आनंद होतोय की नाशिकमध्ये हा जो प्रकल्प होता तो जवळपास 4 ते 5 वर्ष बंद अवस्थेत होता. आमचे जे माझे आता जे बदली झालेले IAS ऑफिसर आहेत, MD सर आशुतोष सलील सर, तर त्यांनी आमच्या डॉक्टर सारंग कुलकर्णी सर जे जनरल मॅनेजर्स आहेत आमचे, तर त्यांच्यावर ही जबाबदारी दिली की तुम्ही जाऊन तिकडे बघा की तुम्ही काय करू शकता की. आम्ही लास्ट सप्टेंबरमध्ये इथे आलेलो पहिल्यांदा इथे, तर तेव्हा येऊन बघितलं तर पूर्ण सेटअप सगळा रेडी होता. ह्या ज्या बोट्स आहेत ह्या बाहेरून सगळ्या इम्पोर्ट केलेल्या बोट्स होत्या आणि तशाच धुळकात पडलेल्या होत्या. आणि या सगळ्या बोटी तुम्ही जिवंत केल्या. आज याच बोटीमधनं अनेक पर्यटक आनंद घेत आहे मित्रा. पण याच ठिकाणी समुद्रावर जे वेगवेगळ्या प्रकारचे अगदी पॅरासेलिंग वगैरे आनंद असतात, असेही प्रकार इथे सुरू करणार का? येस, नक्की. आपल्याकडे 2 पॅरासेलिंगच्या बोट्स आहेत आणि येत्या 15 दिवसांमध्ये आपण नाशिककरांसाठी ही चांगली आनंदाची बातमी आहे. जे याच्या अगोदर अंदमान, गोवा, तारकर्ली, अलिबाग म्हणा तिकडे जाऊन जे पॅरासेलिंग करायला लागायचं, तर ते आम्ही आता नाशिकमध्ये येत्या 15 दिवसामध्ये इथे आम्ही चालू करतो. याच पाण्याजवळ जे वेगवेगळ्या ठिकाणी समुद्री खेळ केले जातात किंवा समुद्राजवळ होत असतात, ते सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर दिसणार. आपल्याला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं उशिरा हजेरी लावली, पण लावली तर लावली ती इतकी मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली की नाशिक जिल्ह्यातील सगळीच धरणं भरली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपयुक्त पाणीसाठा जरी वाढला असला तरी परतीच्या पावसाचा जोर अजून कायम आहे. श्रावण महिन्यातला भास होईल अशा प्रकारची परिस्थिती. आता प्रचंड कडक ऊन आहे, पण केव्हा थोड्या वेळात हे ऊन गायब होईल, आणखीन पाऊस पडेल हे कोणीही सांगू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यासोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये पुढची बातमी आहे. आर्यन खान संदर्भातील या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीच्या अडचणींमध्ये वाढ झाली. कारण पालघरमधल्या 2 तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावीवर केळवे सागरी पोलीस स्थानकात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर पोलिसांचं एक पथक सध्या किरण गोसावीचा शोध घेत आहे. त्यामुळे किरण गोसावीला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. किरण गोसावी यांना काही वर्षांपूर्वी पालघरमध्ये उत्कर्ष करी आणि आदर्श किणी या 2 तरुणांना KP एंटरप्राइजेसच्या माध्यमातून मलेशियात नोकरी देतो असं आमिष दाखवलं होतं आणि 1,65,000 रुपयांना गंडवलं होतं. याबद्दल गोसावीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर पोलिसांनी बनावट डिझेल विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. सोलापूर पोलिसांनी पालघरमध्ये धाड टाकली आणि 17 कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला, तर 6 जणांना अटक करण्यात आले. सोलापूर शहरामध्ये बनावट डिझेलची विक्री सुरू होती अशी माहिती पोलिसांना कळताच त्यांनी सापळा रचला आणि कारवाई केली. विविध केमिकलचा वापर करून हे डिझेल राज्यातल्या विविध भागात विक्रीसाठी पाठवलं जात होतं. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या खोपरी गावात हा बनावट डिझेल तयार करण्याचा प्रकल्प होता. ओम पेट्रो स्पेशालिटीज लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून केमिकलचा वापर करून बनावट डिझेल तयार केलं जात होतं. या कंपनीला डिझेल रिसायकलचा परवाना असताना त्यांच्याकडून केमिकलचा वापर करून बनावट डिझेल तयार केलं जात होतं. सदर घटनेत त्यावेळी एकूण 6 आरोपी अटक करण्यात आलेले होते. नंतर टँकर ज्यानं पाठवलेला होता असा
एक आरोपी त्यालाही अटक करण्यात आलं आणि त्यानं हा डिझेल सदृश्य माल ज्या ठिकाणावरून आणला ते ठिकाण खुपरी तालुका वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी असून आतापर्यंत एकूण ज्या गुन्ह्यात वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टँकर बसेस सदर ठिकाणच्या कंपनीमधील मशिनरी आणि तो परिसर असं एकूण मिळून जवळपास 17,21 लाख रुपयाची प्रॉपर्टी किंवा मुद्देमाल आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.